स्वागत आहे आपल्या नवचैतन्य कम्युनिटीमध्ये. ना गोळी ना औषध ना इंजेक्शन या टायटलवर मी मंजिरी भाडकर, लाईफ कोच, EFT प्रॅक्टिशनर, होपोनोपोनो, प्राणिक हिलिंग, रेकी हिलिंग यासारख्या अनेक मोडॅलिटी. आपण काल डोकं बघितलं, डोक्यानंतर येणारा चेहरा. आता आपण म्हणतो ना, फर्स्ट इम्प्रेशन इज द लास्ट इम्प्रेशन तुमच्या लुकवर. तर कितीतरी वेळा आपण ह्या चेहऱ्याला नावं ठेवतो की नाही. माझे डोळे बरोबर नाहीत, माझ्या भुवया बरोबर नाहीत, माझं कपाळ बरोबर नाही, माझं नाक बरोबर नाही, माझी ओठ चांगले नाही, गाल चांगले नाही. सगळ्या चेहऱ्याला आपण नावं ठेवतो. का नावं ठेवतो? आपण कंपॅरिझन मोड मध्ये जातो. तर सर्वात पहिलं ही कंपॅरिझन सोडूनच द्या. तुम्ही जेव्हा कंपॅरिझन मोड मध्ये जाता तेव्हा तुमची एनर्जी लो होते. हे मी तुम्हाला 1000दा सांगितले, तरीही सांगते की कंपॅरिझन करू नका. तुम्ही जसे आहात तसे तुम्ही युनिक आहात. तुमच्यासारखं दुसरं कोणी आहे का? बघा, जुळी भावंड असली तरी पण त्यांच्यामध्ये साम्य असतं, पण एकासारखे नसतात. प्रत्येक जण या परमेश्वराने युनिक बनवलाय. त्याचा चेहरा त्याच्यासाठी मूल्यवान आहे. आता तुम्ही तुमच्या चेहऱ्याला नावं ठेवता की मी काळा आहे, गोरा आहे, सावळा आहे, चपटा आहे, माझं नाकच फेकतंय. आता ह्याला काही अर्थ आहे का? तुम्ही काही बदलू शकता का? नाही. तर फक्त आपण त्याला हील करून फ्रेश ठेवू शकतो, कारण तुमच्या सगळ्या एक्सप्रेशन तुमचा चेहरा दाखवतो. चेहरा हा तुमच्या व्यक्तिमत्वाचा आरसा आहे. बघा, जेव्हा तुम्ही पहिल्यांदा कोणाला भेटायला जाता तेव्हा तुम्ही मेकअप करता, स्वतःला अजून काही प्रेझेंट करता. का करता? तर तुमचा चेहरा चांगला दिसावा म्हणून. कारण ह्या चेहऱ्यामागे अनेक म्हणजे अनेक चेहरे दडलेले आहेत. बघा, ही व्यक्ती आली की वेगळं वागलं जातं, ही व्यक्ती आली की वेगळं वागलं जातं, ही व्यक्ती आली की वेगळं वागलं जातं. तर हे मास्क सगळे उतरवून टाका. एकाच समरेषेत चला की मी आहे जसा आहे तसा मला मान्य आहे आणि मी सर्वांशी सारखं प्रेमाने आणि स्माइल देत. म्हणजे आपण म्हणतो ना, काही लोकांकडे बघा त्यांच्या चेहऱ्यावर स्माइलच नसतं. तर तसं नाही. तुमचं एक स्माइल तुमच्या ब्रेन मध्ये गेला ना, तर तुम्हाला डोपामाइन तयार करतं. तुम्ही बघा हसून की त्याला कळत नाही की तुम्ही खरं हसलाय की खोटं हसलाय, पण तुम्ही हसण्याने तुमच्या ब्रेन मध्ये डोपामाइन तयार होतं आणि तुम्ही एनर्जेटिक होता. म्हणजे जे लोक काही एडिक्शन असतं तर ते का करतात? तर त्यांना डोपामाइन तयार करायचं असतं. पण तुम्ही तुमच्या हसण्यानेही डोपामाइन करू शकता. तुम्ही तुम्हाला खुश ठेवून डोपामाइन वाढवू शकता. तर हे असं स्पार्कल होतं, थोडं थोडं येतं, असं एकदम येत नाही. हे लक्षात ठेवा. म्हणून तुम्ही कायम हसत राहा, तर तुमच्यामध्ये डोपामाइन वाढेल. तर जो हा चेहरा आहे त्याला आज आपण हील करणार आहोत, त्याचा फ्रेशनेस वाढवणार आहोत, त्याचा लुक वाढवणार आहोत. हृदयावर हात ठेवा. एक दीर्घ श्वास घ्या, हळूवार सोडा. परत एक दीर्घ श्वास घ्या, हळूवार सोडा. परत एक दीर्घ श्वास घ्या, हळूवार सोडा. आपल्या श्वासाच्या गतीकडे लक्ष द्या आणि म्हणा, जो मला परमेश्वराने चेहरा दिलेला आहे तो त्याच्या दृष्टीने योग्य आहे किंवा माझ्या जीवनासाठी तो त्याने घडवलेला आहे. हे मला कळत नाही आणि म्हणून मी त्या चेहऱ्याला नावं ठेवते. रिअली आय एम सॉरी. मी माझ्या चेहऱ्याला एवढी दूषणं देते की तो कसा बरं चांगला दिसेल. तर आत्तापासून मी जी त्याला दूषणं दिली आहेत ती दूषणं मी रिलीज करते आणि माझ्या चेहऱ्याला हील होऊ देते आणि माझ्या चेहऱ्यामध्ये जे काही युनिक आहे त्याला ग्रो होण्यासाठी वाव देते. परत एक दीर्घ श्वास घ्या, हळूवार सोडा. परत एक दीर्घ श्वास घ्या, हळूवार सोडा. आता कराटे चॉपवर टॅप करा की माझा जसा चेहरा आहे तो युनिक आहे, मला मान्य आहे, पण
आतापर्यंत मी माझ्या चेहऱ्याला जी जी नावं ठेवली आहेत की मी गोरा नाहीये, काळा आहे, मी फळफेपटा आहे, माझे डोळे चांगले नाही, अशी जी दूषणं मी माझ्या चेहऱ्याला दिली आहेत, त्यासाठी मी माझ्या चेहऱ्याची माफी मागते. आणि आत्ता या क्षणापासून माझा चेहरा जसा आहे तसा मी स्वीकारते. आणि ही जी मी दूषणं दिलेली आहेत, त्यामुळे ज्या भावना माझ्या स्टक झालेल्या आहेत त्या मी रिलीज होऊ देते आणि माझ्या चेहऱ्याला आहे तसं मी स्वीकारते. आणि आत्ता या क्षणापासून मी माझ्या चेहऱ्यावर खूप प्रेम करते. आणि मी आता हे ओळखलंय की माझी आयडेंटिटी म्हणजे माझा चेहरा आहे. त्यामुळे मी माझ्या चेहऱ्याला यापुढे कधीही नावं ठेवणार नाही. आय रिकग्नाइज इट. I recognize it and release it. 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 मी माझा जसा चेहरा आहे तसा मी स्वीकारते आणि त्याला हील करते. मी माझा जसा चेहरा आहे तसा स्वीकारते आणि त्याला हील करते. मी माझा चेहरा जसा आहे तसा स्वीकारते आणि त्याला हील करते. मी माझा चेहरा जसा आहे तसा स्वीकारते आणि त्याला हील करते. मी माझा चेहरा आहे तसा स्वीकारते आणि त्याला हील करते. मी माझा चेहरा आहे तसा स्वीकारते आणि त्याला हील करते. मी माझा चेहरा आहे तसा स्वीकारते आणि त्याला हील करते. मी माझा चेहरा आहे तसा स्वीकारते आणि त्याला हील करते. हृदयावर हात ठेवा. एक दीर्घ श्वास घ्या, हळूवार सोडा. परत एक दीर्घ श्वास घ्या, हळूवार सोडा. परत एक दीर्घ श्वास घ्या, हळूवार सोडा. आणि म्हणा की जो मी श्वास घेतले तो आता माझ्या पूर्ण चेहऱ्यातून येतोय आणि चेहऱ्यातून जातोय. असे 3 श्वास घ्या. 1 2 3. परत एक दीर्घ श्वास घ्या. थोडा वेळ शांत बसा. दोन्ही हात रब करा आणि पूर्ण चेहऱ्यावर फिरवा आणि म्हणा थँक्यू EFT माझा चेहरा हील केल्याबद्दल, मला ही जाणीव करून दिल्याबद्दल. थँक्यू युनिवर्स, थँक्यू ऑल ऑफ यू, थँक्यू.